दुसरीकडे सोलापूरमधल्या तब्बल 1,66,000 हेक्टरवरच्या खरीपाच्या पिकांचं या पावसानं अतोनात नुकसान केलंय। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। अजूनही अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचून राहिलंय, त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। कालपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे पंचनामे सुरू झाले। आठवडाभरामध्ये नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे। प्राथमिक अहवालाच्या नुसार सोयाबीन, कांदा, उडीद, मका या खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। एवढा पाऊस गेल्या 25 वर्षात पडला नाही, एवढ्या जास्त संख्येने हा पाऊस सोलापूरमध्ये झाला। परंतु नुकसान भरपाई द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा परभणीला 128 कोटी रुपये आणि सातारा, सांगलीला 37-38 कोटी रुपये दिल्याचं कालच्या शासन GR मध्ये आम्हाला निदर्शनास आलं। परंतु सोलापूरला एवढा मोठा पाऊस होऊन सोलापुरातली सगळी नगदी पिकं ही पाण्याखाली गेली। सोलापूरला महापूर आला। सगळी पिकं पाण्याखाली असताना पालकमंत्र्यांनी या ठिकाणी दौरे केले, पंचनामे केले, परंतु मदत ही आजच्या तारखेला जाहीर केली गेली नाही।